मोटिवेशन करून मी तुमच्या बरोबर आहे. सिंगापूर टूर अचीव केली, दुबई टूर अचीव केली. मित्रांनो, हा बिझनेस एकाचा नाहीये, हा बिझनेस आहे तो फक्त फॅमिलीचा, हजबंड वाईफचा. मित्रांनो, जिथं वाईफ कमी पडते तिथं हजबंडने तिला सपोर्ट करतो आणि जिथं हजबंड कमी करतो तिथं वाईफ त्याला सपोर्ट करते. मित्रांनो, हा बिझनेस जॉईन करण्याचं दुसरं कारण हे होतं की या कंपनीचं मला हेल्थ वेल्थ आणि हे मिशन विषमुक्त शेती, जनावरांचं स्वास्थ्य आणि मानवी स्वास्थ्य, हे 3 पॉईंट मला खूप आवडले होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या स्टेजवर आहे तुमच्या समोर मी टॉक करतोय, ही ताकद फक्त ESES आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम आणि माझे महागुरू डॉक्टर अशोक कितोडमल सरांचे आहे. मित्रांनो, तुम्हाला एक डिसिजन घेण्यासाठी, या बिझनेस मध्ये एंटर करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो, विश यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच. झाले जीवनामध्ये. खरंच मित्रांनो, खूप प्राऊड वाटते. हॉल खचाखच आज तुम्ही माऊली संकुल, आणि खरंच मगाशी आपले MD सर पण म्हणले की माऊलींची कृपा आहे की आज या हॉलमध्ये एवढी खचाखच गर्दी, बसायला जागा नाही, बाहेर कित्येक लोक आहेत. आणि खरंच मित्रांनो, तुमचे पेशन्स, कारण तुम्ही त्याच व्यक्तीला ऐकायला आलात, कारण मला माहिती आहे की त्यांना ऐकल्याशिवाय तुम्ही हॉल सोडणार नाही. कारण मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला ऐकलंय तुम्ही म्हणसाल, काही नवीन व्यक्ती विचार करू शकतात की मला आणखी किती वेळ बसायचे. तर मित्रांनो, ती वेळ आली आहे की त्या वेळेचा इंतजार तुम्ही करताय. तर बसायला तर तुम्ही रेडी आहात, पण नक्की सांगेल माझ्या स्पीचला चालू करण्याच्या अगोदर नमस्कार. कारण जोपर्यंत नमस्कार मोठा घालणार नाही तोपर्यंत आपल्या घरात चमचमाती कारखान्याच्या माध्यमातून येणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपली एक्साइटमेंट, जोश, जुनून के साथ, माझं नाव सविता उताडे, इथून 100 किलोमीटर एका छोट्याशा खेडेगावामध्ये भूम तालुक्यामध्ये जन्म झाला. आई वडील शेतकरी, आणि मित्रांनो, लहानाची मोठी गावी झाले, पण एज्युकेशन नंतर 3.5 वर्षाचा GNM कोर्स केला. मेडिकल फील्डला जॉब करण्यासाठी पुण्यामध्ये गेले, आणि पहिला जॉब जेव्हा लागला ना, तर 1800 रुपये सॅलरी होती. आणि 8 वर्ष ज्युनियर, सिनियर आणि ICU इन्चार्ज, 34 बेडचे ICU चे इन्चार्ज होते. 700 बेडचं हॉस्पिटल हडपसरला, नोबल हॉस्पिटल. आणि हे करत असताना एक विचार यायचा, हॉस्पिटलमध्ये जॉब करत असताना, कारण क्रिटिकल युनिट मध्ये जॉब केलाय, ICU मध्ये जॉब केलाय, अतिदक्षता विभागामध्ये जॉब केलाय. 8 वर्षात एक प्रश्न मला नेहमी पडायचा की सविता, आजाराचं प्रमाण वाढत चाललंय, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या वाढत चालली आहे, आणि हे करता करता आज प्रत्येक ठिकाणी नामांकित हॉस्पिटल सुद्धा वाढत चाललेत. आणि येणारा हॉस्पिटल मधला प्रत्येक पेशंट, काही पेशंट ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज व्हायचे म्हणजे चांगले होऊन घरी जायचे, पण कित्येक पेशंट आहे चालत आले आणि मित्रांनो डेड बॉडी त्यांची घरी न्यावी लागली. 8 वर्षात एका नाईटला मित्रांनो 17 डेड बॉड्या बाहेर काढलेत. आणि एक वाईट वाटायचं की अरे चाललंय काय की लहान मुलांची सुद्धा डेथ होतीये. आज मित्रांनो वय नसताना सुद्धा डेथ होतीये. ह्याचं कारण काय शोधत होते पण सापडत नव्हतं. नंतर कळालं की लहानपणी सविता तू सगळे ना, आज तुला प्युअर अन्न भेटलं, लहानपणी तुला प्युअर हवा भेटली, लहानपणी तुला प्युअर पाणी भेटलं, पण डे बाय डे बघतोय तर आजाराचं प्रमाण वाढण्याचं कारण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, फूड पोल्युशन आणि आपली सगळी ही महागाई वाढत चालली. त्यात आपल्याला ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्या आपल्याजवळ एक सुंदर असं एक बिस्किट आहे ते म्हणजे मोबाईल. आणि आपल्याला झोपताना पण मोबाईल जवळ लागतोय. अरे आज आपण माणसं विसरलोय, पण मोबाईलला मित्र बनवलंय, मोबाईल आई वडील बनवलंय, मोबाईल आपण मुलं बनवलंय, आणि याच्यामुळे आपल्या पेशी डॅमेज होत चालले. आणि म्हणून लहान वयाला सुद्धा डेथ व्हायला लागली आहे. आज लेडीज कडे बघितलं तर मुलं न होण्याचं प्रमाण वाढले. बघितलं गेलं तर आज लेडीज कडे इंटरनल प्रॉब्लेम भरपूर वाढले, PCODचा प्रॉब्लेम वाढले. आज लेडीजचं एवढं टेन्शन बघितल्यानंतर जेव्हा आपला जेंट्स घरी जातात ना, तर लेडीज टेन्शन मध्ये दिसली की
घरातली लक्ष्मी खुश नसेल ना तर त्या घराला घर पण नाही. किती लोक मान्य करतात? आणि मित्रांनो, हेल्थ इश्यू जर बघायला गेलं 8 वर्षात एवढे डेंजर मी अवस्था लोकांची बघितली. आज शेत विकताना लोकांनी बघितलं आणि लोकांनी स्वतःची किडनी विकून आज पेशंटला बरं करताना बघितलं. हायएस्ट म्हणजे 8 वर्षाच्या करिअर मध्ये 50,000 बिल बघितलं. 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख. 8 वर्षाच्या करिअर मध्ये एका पेशंटचं बिल 48 लाख रुपये बघितल्यावर पायाखालची जमीन सरकली. सविता, मिडल क्लास लोकांनी आणायचा कुठून पैसा? आणि हे चाललंय का? आज इथं लोक शांत बसले, सगळं वाटतंय, पण इथं कित्येक लोक असं असतील घरातल्या व्यक्तीला ऍडमिट केल्यानंतर पायाखालची जमीन सरकली, झोप लागत नाही. आज मित्रांनो, हॉस्पिटलला गेल्यानंतर 2 व्यक्ती टेन्शन मध्ये, आजला पेशंट मला बरं करा, दुसरं बाहेर नातेवाईक पैसा पण चाललाय ना आपला पेशंट बरा होईल का नाही याच्या टेन्शन मध्ये. आणि ज्याला पण वाटतंय ना मित्रांनो की सिरियस आज ह्या गोष्टी आज या कंपनीच्या माध्यमातून काय चाललंय तर हेल्थवर फोकस चाललाय. कारण का ज्याला पण अनुभव घ्यायचा आहे, जा हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयूच्या बाहेरच्या नातेवाईकाला जाऊन भेटा आणि 2-4 प्रश्न विचारा. कोण ऍडमिट आहे आतमध्ये? काय झालंय? किती दिवसापासून ऍडमिट आहे? आतापर्यंत किती पैसा गेलाय? डॉक्टर सांगतात की कधी आता डिस्चार्ज देणार आहे, बरं होणार आहे का नाही. एवढ्या टेन्शन मध्ये आज अवस्था डेंजर झाली आहे. आलेले इन्कम आज 50% पेक्षा जास्त, 50% पेक्षा जास्त हॉस्पिटलला खर्च झालाय. आणि मग सनीजमध्ये मला काय दिसलं? एका अननोन व्यक्तीनं अशा प्रोग्रामला आणून बसवलं होतं. हेल्थ वेल्थ हॅपीनेस, हेल्थ वेल्थ हॅपीनेस काहीच कळत नव्हतं. पण एका डॉक्टरना डायसवर मी ऐकलं आणि ते सांगितले, मी माझी ओपीडी सांभाळत सांभाळत हा व्यवसाय करतोय. का तर मार्केटमध्ये आज केमिकलमुळे लोकांच्या पेशी डॅमेज व्हायला लागलेत. पण सनीच्या माध्यमातून आज आपण पेशींना न्यूट्रिशन खाऊ घातलं तर आजाराचं प्रमाण फुल नाही फुलाची पाकळी वाचू शकतं. हा एक विश्वास त्या डॉक्टरांकडे बघून आला. सविता, तू मेडिकल फील्डचे आहे, ते डॉक्टर पण मेडिकल फील्ड. आणि आज हा बिझनेस 8 वर्षापासून या बिझनेस मध्ये काम करते. काय कमवलं? आज सगळ्यात जास्त लोकांची हेल्थ कमवली आहे. सगळ्यात जास्त काय कमवलं? आज बघितलं मित्रांनो, विषमुक्त शेती आज कंपनीचं जे मिशन आहे आज ते कमवलं. आणि जेव्हा जेव्हा लेडीज माझ्याकडे येतात ना, मॅडम 9 वर्ष झालं मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे ना, तुमचं नारी प्रिया प्रोडक्ट लय जबरदस्त आहे. बस लाखो रुपये कमवलेत ना, करोड रुपये कमवलेत ना. त्या लेडीज वरची खुशी आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरची, तो करोडोपेक्षा जास्त आनंद आहे. आज जो मुलगा 2-5 वर्ष झालंय, आज मुलाला चष्मा लागलाय, दात खराब झाले, आज बघितलं गेलं तर नॉट तो प्रीमॅच्युअर जन्मला आला होता ना, म्हणून त्याचं वेट पण कमी आहे, हाईट पण वाढत नाहीये, दाताचा पण प्रॉब्लेम आहे, डोळ्याचा पण प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा त्याच्या आई वडील म्हणतात ना, मॅडम तुमचं पीडियासत्व 6 महिन्यापासून घेतोय, पण मुलाला 75% फरक पडला बरं का. बस हा आनंद आज मला मित्रांनो लोकांचा आज या सिस्टमच्या माध्यमातून, आज आपल्या सगळ्या कंपनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आणि महागुरूंच्या विचाराच्या माध्यमातून लोकांना एकच सांगायचं मित्रांनो, एवढे प्राऊड आहेत ना. एक आजी सांगते की माझं वय आज 66 आहे, 15 वर्ष झालं मला बाहेर स्वयंपाक केल्यानंतर पाणी बाहेर टाकायचं म्हणलं ना जाता येत नव्हतं, पण आज माझ्या गुडघ्याला रिझल्ट आहे. अरे जॉईंट पेनला रिझल्ट, पीसीओडीला रिझल्ट, आणि पॅरालिसिसला रिझल्ट, आणि बीपीला रिझल्ट. डायबिटीज वाल्यांची अवस्था, चिडचिडपणा होतो, पण डायबिटीज वाला बिचारा त्याला लय गोड खाऊ वाटत असतं, असं वाटतं. आणि सातारवरून मला 1-2 महिन्यापूर्वी फोन आला, मॅडम 2.5 वर्षापासून डायबिटीज होता, पण आहे ना मी जिलेबीचा लय फॅन आहे, तुमचे प्रोडक्ट खाल्ले आणि डॉक्टरनी सांगितले की शुगर आता नॉर्मल व्हायला लागलीये, पण तुम्ही. आणि मित्रांनो, जिलेबीचं दुकान बघितलं, मला चेनच पडेना, आणि म्हणून मी 1.25 पावशेर जिलेबी खाल्ली आणि तुम्हाला फोन केलाय. काय होणार तर नाही ना? म्हणलं सर अति करू नका, सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट नंबर 1 आहे, आज डायबिटीज कंट्रोल करेल तुमचा. पण मित्रांनो, प्राऊड वाटला की त्या व्यक्तीनं पावशेर का होईना पण जिलेबी खाली, मरण्याच्या अगोदर ती इच्छा पूर्ण केली. एक व्यक्ती मित्रांनो 2 पाय कट करायला सांगितलं होतं, अनफूट म्हणतात त्याला. आणि मित्रांनो, कारण डायबिटीज मुळे आज एवढं मोठं, आज एवढं पस साठला होता 2 पायामध्ये. आणि अशा व्यक्तीचा अनफूट जेव्हा थांबलं ना, बस म्हणलं सविता, हॉस्पिटलमध्ये ना केमिकल पेशंट आले खाऊ घालत होती, सेवा तर तिथेही करत होती, आजारी पडला. एखादा राजकारणी माणूस येऊन द्या, अध्यक्ष येऊन द्या, हा लो माझा फोटो स्टेटस ठेवतो, काय भेट तुला घंटी. अरे आमचे एवढे येडे लोक आहेत, एवढे जोरदार कार्यक्रम का करतात माहितीये? कारण
कारण की लोकांना पैसे कमवायचा मार्ग जाऊ पाहिजे, सपोर्ट करू पाहिजे. आणि मी एकट्याची सटकली तरी तुम्ही एवढे जमा झालात. 2000 मला माहित नाही आता किती साली इथं ह्याच MIDC मला आहे ना 3000 रुपये महिना होता मॅडम 15 वर्ष शिकल्यावर. इपिटॉन कंपनी माहिती आहे कोण लोकांना माहिती? हो. क्रॉम्प्टन कोण लोकांना माहिती आहे? GKN कोण लोकांना माहिती आहे? तिथं सगळी काशी केली आपण. आणि काही याच्यातले लई जण काशी करून राहिले, काही टेम्पररी आहेत, काही परमनंट आहेत. परमनंट फक्त असं चालतो आणि सेकंड हँड गाडी वापरतो. त्यांच्या सोबत मशीनवर काम करणारा माणूस अशा मार्केटिंगला सिरियस घेतलं आणि आज वर्षाला 1 कोटी इन्कम टॅक्स पे करतोय. कळलं का? 1 कोटी इन्कम मी नाही कमवते, मै लीडर कमवू राहिले. मी सांगितलं तर तुम्ही म्हणता हे लय खोटे, साप खोटे. कारण की तुमचं नाव गुगलला सर्च केलं ना, गुगल म्हणून नॉट फाउंड. आणि तुम्हाला इथलं पण काही सांगितलं का ते तुमचं माइंड म्हणतो नॉट फाउंड. खोटं आहे वाटतं हे. प्रॉब्लेम आहे ना आतमध्ये सॉफ्टवेअरच आहे. माझं सॉफ्टवेअर पण खराब झालं. राईट ऑर रॉंग? आता इथं सनेज बद्दल बोलले, किती खतरनाक कंपनी. MD सर प्राऊड ऑफ यू. सॅल्यूट सरांसाठी जोरदार टाळ्या. ही सगळी सरांची सोच आहे. ही सगळी किमया ही माया जी बनली ना मिस्टर राठोड सर आणि सचिन सावंत. आणि तो माहोल आईला नगरवाल्यांनी भरलाय ना. आईला नगरवाले जे लीडर्स आहेत ना इथं मेन काम करणारे, लाला सर, अमोल सर, इथं बाकीचे सगळे मेन लीडर्स काम करतात. मला वाटतं सविता मॅडम, तानाय सर, सगळ्या लीडरची टीम आहे इथं. सगळे नावं घ्यायला लागलं तुम्हाला तुमचंच वेळ लागली. इथं राजकारण नाही, माझं नाव नाही घेतलं. राईट ऑर रॉंग? पण सॅल्यूट आहे बॉस आईला नगर सगळ्या लीडर लोकांना. हो, हे कोट घालून बसले ना, यांनी लई नाटक केले तुमच्यासारखेच. हे सगळे नाटक खोरे, हे सगळे निगेटिव्ह होते अगोदर. यांनी पण फोन नाही उचलले, हे पण निगेटिव्ह झाले. पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हल्ले नाही, कारमध्ये बसले, विमानामध्ये बसले. तुम्हाला कोणी सांगितलं लय सोपा आहे बिझनेस हा, लय अवघड आहे? हिंमत असेल तर कर, हिंमत असेल तर कर. अवघड आहे म्हणून लाखो करोड रुपये. सोपं नाहीये. बिझनेस जॉईन करणं सोपं आहे, बिझनेस मध्ये लाख कमवणं अवघड आहे. आणि कमवायचे असतील ना हे आमचं सोपं. 1, 2, 3, 4 वर्ष लॉटरी नाहीये. 10 रुपयाची काढून 20 लाख भेटतील. हो, काय असं लॉटरी काय आहे बरं आपल्या नगर करायला ऑप्शन? काही लोकांनी ना फळबागा लावल्या. माझ्याच वडिलांना लोकांनी सांगितलं साहेबराव फळाच्या बागात काही नाही. आणि त्यांची 7-8 वर्षापर्यंत बागा जातात. म्हणलं तात्या तुम्हाला किती उल्लू बनवलं तुमच्या मित्रांनी. लई घेसतात, लई कमी नाही येतं त्याची बाग. त्याचं 1 एकरचं 4 एकर झालं. गपचिप कोणती फवारणी मारतो, किती पीक आणतो कोणाला सांगत नाही. फार थोडे शेतकरी आहेत मोकळ्या मनाचे आहेत. ते म्हणतो माझं चांगलं झालं की तुझं झालं पाहिजे म्हणे. पण लई लोकांना आहे ना एकमेकाला चांगलं खपत नाही. आणि आपल्या लोकांचं इन्कम कशावर डिपेंड आहे? दुधाचा व्यवसाय, शेतीचं कांदे असतील, आणखीन डाळिंब असं, आणखीन ऊस संत्रे असं, आणखीन म्हणजे शेती इन्कम आहे. दुसरी कुठं आपल्या गावातले लेडीज मुलं लोकांचे बाग कापायला जातात, शेतीत खुरपणी करायला जातात. किती लोक आहेत तिथं शेतीत मंजुरी करायला जातात? बरेचसे लोक आहेत. दुसऱ्या शेतात जातात, काही आपल्या शेतीत करतात. हे सगळं कुठे कशाला चाललेत? पैसे कशाला चाललेत? पैसा कमवण्यासाठी. तुम्ही शेती करत असताल, तुम्ही घरगुती काही व्यवसाय करत असताल, तुम्ही जॉब करत असताल, काही पण करत असू द्या. आणि जर तुम्हाला सनेजपर्यंत इथं बोलवलंय, जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला याची गरज नाहीये, तर आमचे प्रोडक्ट वापरा. शेतीमध्ये वापरा, घरामध्ये आजाराचे प्रॉब्लेम आहेत का नाही त्याचे प्रोडक्ट वापरा. फार सुंदर प्रोडक्ट आहेत. आयुर्वेदा बेस. नाहीतर आज सगळ्याच्या फैल आहेत घरात. बायकोची फैल, कोणाची? नवऱ्याची फैल, सासूबाईची फैल, सासऱ्याची फैल, पोराची फैल, दाताची फैल, गुडघ्याची फैल, कंबराची फैल. त्या फैली काढून टाकू शकतात आपल्या प्रोडक्टमुळे. काल सर मी व्हिडिओ पाहिला, 7 हॉस्पिटल बॅन केले गव्हर्नमेंटने. कोणी कोणी पाहिला व्हिडिओ? का तर रॉंग ट्रीटमेंट करतात म्हणून. अरे ज्या हॉस्पिटलमध्ये
करोड रुपये लावून उभा केलंय, एक्सपर्ट लोक आहे, आज इथिक्स ब्रेक करून राहिलेत. मग आपल्यासारखा व्यक्ती या बिझनेस मध्ये येतोय, डेमो दाखवतोय, लोकांचे म्हणणे ऐकवतोय, आणि आपण त्याला म्हणतो गॅरंटी काय? हा, सिगरेट वरती काय असतं? गुलाबाचं फुल का सिगरेटच्या पॅकेटवर? काय असतं? कसं असतं? फोटो बघूच वाटतो, तरी पण हा पठ्ठ्या तिथूनच करतो. लायटर लावलं तिथे गॅरंटी नाही मागितलं आपल्या, तू का नाही मागत? 10 रुपयाचा वडापाव खातो, कोणतं तेल वापरतात माहिती तुला? चायनीज खातोस. आज केमिकल वापरतात, आपल्या शेतीचे केमिकल वापरतात ना, दुसऱ्याला पाठवतात. ते काय करतात? तिकडून केमिकल आपल्याला पाठवतात. शेतकरी लय खतरनाक आहेत. आपल्याला जे खायचं फवारणी काही करत नाही, शेणखत सगळं तो आहे पेटीत फक्त का प्रॉब्लेम्स आहेत. जगायचं सगळ्याला. मला वाटतं 2010ला मी इंडस्ट्रीला सिरियस घेतलं, विश्वास ठेवला, शिकलो, प्रोडक्ट वापरायला लागलो. घरात सगळं बदललं. माझ्या घरामध्ये फडची पुसायचं प्रोडक्ट सनेच, हँडवॉश सनेच, डिशवॉश मी बायको डिशवॉश नेलं होते, घासलंच नाही म्हणली, मला याची सवय लागली, मी घासून दाखवलं, म्हणलं बघ किती वास भारी. हो, मग वापरायला लागली. 3-20 बायाला घासून दाखवलं. काय म्हणलं भांडे घासायला? अक्षय कुमार लोकांच्या बाथरूम मध्ये जातो, बाथरूम मध्ये पण जायला तयार आहे जर मर्सिडीज येत असं. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? त्याच्या घरी लई पैशाचा प्रॉब्लेम आहे, त्याचे आई बाप नाराजी आहे, बायको नाराजी आहे, घरात प्रॉब्लेम्स आहेत, सवय वाईट लागल्या. त्याच्यासमोर असंधी आली ना, त्याचा युगो जागा होतो. आवडणारा बिझनेस करून 2 व्हीलरवर फिरतोय, थंडीत फिरतोय, लोन मध्ये, वाईट सवय यात, सोशल मीडियामध्ये गुंतलास. जर आवडणारा बिझनेस करून तुझं खानदान नाराज आहे, तर ना आवडणारा बिझनेस कर. तुझ्या स्टँडर्डचा बिझनेस करून जर तुझी लाईफ वाया जाऊ राहिली असं वाटतंय, तर तुला न आवडणारा बिझनेस सुरू कर. अशोक तोडमल, तुझी जिंदगी बदलल्याशिवाय राहणार नाही. हे 2010ला मी ऐकलं. 2010 पैसे कमाला शॉर्टकट आहे का? आहे का? तरी शॉर्टकट शोधतात लोक. डबल टेबल कुठून होतील? शेअर मार्केट, क्रिप्टो, इन्व्हेस्टमेंट, इथं नेटवर्कवर पण असते खतरनाक लोक. यांनीच बरबादी केली इंडस्ट्रीची. हाच इकडं तिकडं बोलतो बोंबलं. मला लई येतंय, तू याडा आहे. बायकोला विचार, डोळ्यात डोळे घालून पुढच्या जन्मी मीच पाहिजे का? ती मन भाड्यातूनही पाहिजे. काही नेटवर्क राग येईल, ती आयुष्यभर शिव्या अशोक तोड मला. काही फरक नाही, तुझी शेती पिरेव काही पण. राईट और रॉंग मी आत्ता मारायला तयार आहे. मेलो तो मी नाही. आपण बायकोला सांगितलं, पोराला सांगितलं, ह्या जेल मी आपलं एवढंच भाग्य होतं. फिनिश, चेकआउट, चेक इन. तुम्ही कसं बोललं? साला अपना हर दिन ऐसा जीना है वो आखिरी है बॉस, आखिरी. काय गो जागा होतोय का? एवढं सगळं सांगितलंय सर, एवढं सगळं सांगितलंय ना, एवढे पैसे, एवढे प्रोडक्ट. बघा काय बोलल्या त्या मॅडम, सविता मॅडम बोलताना अंगावर काठी येत होते अक्षरशः. वाघीन बोलती, राईट और रॉंग. अमोल सर काय चक्कर येईपर्यंत बोलले, समजतंय का? का बोलतात? आम्ही काय सदस्य कुठल्या पार्टीचा? आम्हाला माहिती द्या ना, आम्ही लडी के आम्ही मिक्सर देऊ ना. चाला, आम्ही असे खोटे वादे नाही, आम्ही रिअल वादे करतो. जर हातात हात देणार असाल ना, करूया साथ. लाडकी बहीण आली ना, तर सरकार फार वादळ आलं सरकारमध्ये. फक्त 1,500 आले, 1,500. आपल्या बिझनेस मध्ये ना, लोकांच्या घरी जो 2-2, 4-4 हजार केले ना, साला देणार. तुम्ही आपल्या राज्याचे सनेचे मुख्यमंत्री. याचा अर्थ काय आहे की लोकाला पैसे पाहिजेत. लाख रुपये नाही, घरात 4-5 हजार, 10 हजार आले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हो, आता मी लई मोठा आहे. मी जर म्हणलो, मी काय केलं, 15 वर्ष झाले, मी घरं घेतले, मी गाड्या घेतल्या, मी 50 लाख कमवतोय, मी लई मोठे पैसे कमवले. तुम्ही म्हणणार काय झालं? हो, काही नाही झालं. पण मी ज्यांना आणलं, असे 750 लोक कारमध्ये पोहोचले, 5-6 लोक मर्सिडीज घेऊन फिरतात, 28 लोक उत्पन्नाने करोडपती झाले. आता बघा ना, इथं 65% महिला वर्ग आहे का नाही? बघा का, कशामुळं? प्रत्येक महिला जागेवर राहिली.
गव्हर्नमेंट काय म्हणते तुषार सर, वुमन एम्पॉवरमेंट. काय करतात वुमनसाठी? आमची एक महिला आहे, वोटिंगसाठी लोकांना गोळा कर, कोकाचा कार्यक्रम घे, आणखी कशाचा असतो, साखरपुड्याचा घे, आणि हे आपण बमलत मी काहीतरी होईल. अरे ती बाई येऊ राहिली गोळा करून लोकांना मतदान मिळवण्यासाठी. येस ऑर नो? नाही म्हणत ते चुकीचं आहे, ते करतात त्यांचं काम. पण तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्हाला चान्स पाहिजे का नाही? 2 कोटी कमवले, आपल्याला पण भेटले 1 तासाचे 2 कोटी. त्यासाठी 15 वर्ष लई बॅट बॉल खेळलो या, लई लोकांना लाथा घातल्या. तुम्ही 1 कोटी 1 लाख बघून नका येऊ. तुम्ही विचार करा की कसे 1000, 2000, 5000, 10,000, 20,000 आपल्या घरी येतील. यासाठी सगळे लीडर दिसतात ना तुम्हाला, हे सगळ्या लोक स्टोऱ्या सांगितल्यात ना. हा आमचा जो माहोल आहे हा फक्त किती टक्के? 1%. असा आमचा 17-18 राज्यात बिझनेस आहे. ह्याच मैदेशीमध्ये मी कामं केले, बॅचलर मध्ये राहिलो, दुःख दर्द बघितला, पण आत्महत्येपर्यंत गेलो होतो, सुसाईड करण्यापर्यंत. सप्राच्या घरात जन्म घेतलाय, सारलेला असायचं घर, आणि झोपताना दगड लागायचे, अशी ऍडजस्ट करून झोपावं लागायचं, पाणी करायचं. लहान बहीण लहान भाऊ, 50-60 रुपये रोजानी वडिलांनी काम केलंय, आईने काम केलंय दुसऱ्या शेतीत. शिक्षण घेतलं, शिक्षण देणं हातात होतं, पण 3,000 व्हॅल्यू ठरवली. 6 वर्ष काम केलं, 30,000 पगार होता 15 वर्षापूर्वी, वजा खर्च बरोबर शिल्लक 3,000. हा बिझनेस जॉईन केल्यास मी नाही सिरियस झालो. ज्यांनी पण सनेज बिझनेस सुरू केला असेल ना, लगेच नाही समजत हा बिझनेस. हा बिझनेस समजायला वेळ लागतो. कारण की माझ्या आतमध्ये माझे आई वडील मित्र परिवार मागच्या 25 वर्षाचे घाणेरडं डस्टबिन झालता, कचऱ्याचा डब्बा झालता. माझं अंतर्मन घाण झालं होतं, एकदम चिखलानी भरलो होतो. निगेटिव्ह विचार भयानक होते, अहंकार होता. जॉब मध्ये ऑप्शन नव्हतं, शेती करू शकत नव्हतो, छोटे मोठे धंदे प्रयत्न केले होते, कुठंच पर्याय नव्हता. एकच पर्याय होता इंडस्ट्रीमध्ये, ह्या मार्केटिंग मध्ये. पण लोक मला प्रोडक्ट घेत नव्हते, मला लोकांना जॉईन करायचं कळत नव्हतं, मला कळत नव्हतं कसा बिझनेस होईल, मी कुणाला सांगू, कसं सांगू, हे माझ्या डोक्याला सगळं टेन्शन होतं. पण 3 इडियट पिक्चर पाहिला होता, मी ब्लेम करायचो, काय शिक्षण पाहिजे तेवढं झालं नाही, आईबाप श्रीमंत नाही, कोणी साथ द्यायला नाही, कोणी मला मदत करायला नाहीये, माझा ब्लेम होता. पुण्यामध्ये पिंपरी थिएटरला जिथं उंदरं पळतात त्या थिएटरमधून 3 इडियट पिक्चर पाहिला होता 5 जणांनी आम्ही. एक मुलगी होती मिरंडा म्हणून, धनश्री, त्यांच्या टीम मध्ये आम्ही होतो. त्यांनी माझं तिकीट काढलं होतं. आता हे पॉझिटिव्ह होती, ते आता काम करतात टीचरचा. समजलंय का? ज्यांनी मला जॉईन केलं ते टीचरचा जॉब करतात 17,000. लाईट सगळीकडे वाहते, तुमच्या हातात आहे तुम्हाला किती करंट घ्यायचंय. सूर्यप्रकाश सगळीकडे, पण प्रत्येक झाडाच्या क्षमतेनुसार प्रकाश ग्रहण करतं. राईट ऑर रॉंग? या जगात आहे ना अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या पिक्चर मधून एक गोष्ट लक्षात आली, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी आपके पीछे पीछे झक मार के आएगी. मी नाही बोललो झक मार के, कारण की तर बऱ्याच आपल्या आई बहिणी बसल्या, त्याच्यामुळे मी थोडस कंट्रोल करतो. नाही तर मी तर लय डेंजर झक मार के म्हणून मला वाटतं त्या दिवशी मी डिसाईड केलं की आज लढायचं आपल्याला, आणि आज मी तुमच्यासोबत. मी पैसे कमवले, मला याच्यात इंटरेस्ट नाही. सनेजमधून मी पैसे कमवतोय, माझा पैसा मला पैसा कमवून देऊ राहिलाय, ह्याच्यात खुश नाहीये. पण मी खुश कशात आहे? सायकलवरचं 2 व्हीलरचं पोरग कार मध्ये बसले, कर्जामध्ये असणारं पोरग साला आज सुखी आहे. ज्या लेडीजला घरातून बाहेर निघायला चान्स नव्हता, त्याच कोट घालून 2 व्हीलरवर कार मध्ये बसून बिझनेस करतात. ज्या नवरा बायकोच्या घरात भांडणं होते ना, चला त्या दोघांचं नवीन प्रेम प्रकरण सुरू झालं नवरा बायकोचं. म्हणतात काही लोक, सर 12 वर्ष झाले होते लग्नाला, आता नव्याने प्रेमात पडलोय आम्ही सनेज मुळे. आता आम्हाला कळलं, चला तुझं आहे तुझं पशी, परत तुझा आगा चुकलाशी. हो, चांगले उभं राहिले नवरा बायकोचे रिलेशन, आत्महत्यापासून लोक वाचू राहिले. हो, कारण का? भांडणं त्यांना सॉल्व्ह होऊ राहिले. फॉरेन मध्ये गेले लोक, विमानात बसायची इच्छा पूर्ण आल्या. मोबाईल घेतले लोकांनी, काही लॅपटॉप घेतले, काही टॅब घेतले. काहीला एका मॅडमला विचारलं, तुम्ही इथं आल्या का? सर माझ्या जिंदगीत मला कोणी इज्जत दिली होती, सगळे लोक मला मॅडम म्हणले म्हणून मी 50,000 प्रोडक्ट घेतले. लेडीज असतात म्हणजे 50,000 कोण आणले? सर
नवऱ्याचे साठू ठेवले सगळे. तर बायकून ठरलं ना सगळं घर लाईन एवढा नसेल राईट रॉंग. लक्ष्मी येते. मला असं वाटतं प्रत्येक आता मॉल टाकून दुकान टाकून ऑनलाईन वेबसाईट टाकून नाही, आपला घराचा हॉल म्हणजे आपलं दुकान. कोण कोण तयार आहे खरेज करायला? असं काही नाही, धंदा चालायला थोडं लागेल एक 2 वर्ष. गल्लीतले गावातले नाव ठेवून द्या आम्ही आहे तुमचं. एक जण म्हणला सर मी जर सजेस्ट केलं नातेवाईक मित्र माझ्यासोबत बोलत नाही आमच्या लग्नाला कोणी, म्हणलं करोडपती लोक येतील तुझ्या. मला पण लोक म्हणले होते तू कोणाच्या लग्नात येत नाही बरं का, आमचे नातेवाईक माझ्या चुलत मामा काय तू भो मोठ्या माणूस झाला कोणाच्या लग्नाला येत नाही कार्याला येत नाही, माझ्या पोराचं कोणी? म्हणलं माझ्या पोराच्या लग्नाला आहे ना माझे बिझनेस वाले लोक आहे. अरे एका आवाजावर हजारो लोक गोळा होतात. 500 नाही द्यावं लागत कारण की सगळ्या कोणला दिले पैसे नाही आम्हाला इथे यायला कोणला पैसे दिले तुम्हाला? बघा ना कधी बसले खाली अशी एवढ्या वेळ गपचीप बसले. का माहितीये का साला देवाची इच्छा आहे आपण या जन्मात आहे ना मोठा चमत्कार करून जावं. या हॉलमध्ये तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह ऐकायला येऊ राहिले. या हॉलच्या बाहेर जा, रिक्षावाला तुमचा माइंडचा कार्यक्रम करू शकतो. तुमचा एक मित्र तुमची एक मैत्रीण तुमचा कार्यक्रम करू शकते. आम्ही लय फुग्यात हवा भरली आहे, तुषार सर लय भरली आहे ना. काहींचा फुगा आहे ना स्वतःच तोडून टाकतील. निगेटिव्ह विचारला येणार हार नका मागू. ऐका तयारी या. मस्त सिंपल आयडियाला रजिस्ट्रेशनला पैसे लागत नाही. सुरू करा तुमच्या पद्धतीने हा बिझनेस. जेव्हा मला 1000ची गरज होती तेव्हा मला भेटत होते 20 रुपये. आता मला गरज फक्त 20 रुपयाची आणि भेटतात 1 लाख रुपये. मग कशामुळं? कामामुळं नाही, पुण्य कर्म. मी एक दिवस सुरुवात बिझनेस केला होता. बिझनेस करून रिजेक्शन होतं, मला टार्गेट होतं, मला लई टेन्शन येत होतं, मला रिस्पॉन्ड येत नव्हता, डोक्याला हेडॅक झाला होता. मी लई दुःखी होऊन आलो घरी. आणि दुःखी होऊन रूमच्या बाहेर एक कठाडा होता तिथं बसलो होतो आणि असं वाटत होतं काम आहे जीवनात हे दुःख त्रास आहे. आणि तिथे एक मांजर आली मागं मला तिथं शेपूट लागलं. थंडीचं 8:30-9 वाजले असते थंडीच्या पिरियडमध्ये ती आली आणि ती माझ्या पाठीमागं घुसत होती. सगळं प्रॉब्लेम सगळे ते विचार माझ्या बाजूला गेले आणि मी तिला हातात हळू हे केलं, तिला उचललं. आमच्या रूम मध्ये बॅगेत बिस्किट होते, मी तिला बिस्किट खाऊ घातले. ती संगत 15 मिनिटं खेळलो मी. ती एवढी माझ्यासोबत अटॅच झाली, तिच्या डोळ्यातला जो आनंद पाहून माझं दुःख दूर झालं. तुमचं दुःख दूर करायचं असेल तर तुम्ही लोकांचे छोटे छोटे दुःख दूर करा. जीवात्म्याची सेवा करा, हेच सोल्युशन आहे. मग मला असं वाटतं आज आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्मफळ भोगतोय ना हे आपले कर्म आहेत. मग मनुष्य जीवन कशासाठी भेटलंय? मी कोण आहे, मी कुठून आलोय, भगवंत कोण आहेत, मला दुःख का होतं, मेल्यानंतर का होतं, का भेटले आपले जीवन? प्राण्याला जेवण फुकट, झोप फुकट, संरक्षण फुकट, मुलं जन्म घालायला लग्न करावं लागत नाही कुत्र्या मांजरा. राईट और रॉंग? आहार निद्रा भय मैथून, इटिंग मिटिंग स्लिपिंग डिपेंडिंग. प्राणी आणि माणसं समान आहेत. प्राणी पण भोग घेतात, माणसं पण भोग घेतात. प्राण्याला फुकट आहेत आणि माणसाला विकत आहेत, आहे का नाही? प्राण्याला जे फुकट आहे ते मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करतोय. 15-15, 20-20 वर्ष शिक्षण घेतलंय, रक्ताचं पाणी केलंय आणि मी पोट भरण्यासाठी काम करतोय. तरी पण पोट भरतय का? आयुष्य फक्त पैसे कमवायसाठी नाहीये. मग पुन्हा प्राण्याच्या योनीत फिरावं लागत. आणि जगामध्ये गरीब आणि श्रीमंत 4 प्रॉब्लेम मधून जाणार आहे. म्हातारपण येणार का नाही येणार? आजारपण येणार का नाही येणार? साला तुझं आहे तुझं प्रश्न, परत तुझा आगा चुकलास. हो चांगले उघडले नवरा बायकोचे दिलेश, आत्महत्यापासून लोक वाचू राहिले. हो कारण का? भांडणं त्यांना सॉल्व्ह होऊ राहिले. फॉरेन मध्ये गेले लोक, विमानात बसायची इच्छा पूर्ण आल्या. मोबाईल घेतले लोकांनी, काही लॅपटॉप घेतले, काही टॅब घेतले, काहीला
एका मॅडमला विचारलं तुम्ही इथं आल्या का? सर नाही, जिंदगीत मला कोणी इज्जत दिली होती. सगळे लोक मला मॅडम म्हणले म्हणून मी 50,000 प्रोडक्ट घेतले. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आमचा नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आमचा नेता